हिरो होंडा CD100। तर नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी। तर पाहू शकता हे आपलं मागचं रान नांगरून पडले। आम्ही काय आलो नव्हतो म्हणा, ट्रॅक्टरवाल्याला सांगितलेलं गणपा मामाला नांगरून घ्या म्हणलं तेवढं, मग त्यांनी घेतलं नांगरून। पाहू शकता अशा प्रकारे। आणि आता आपल्याला करायची लागण 265। त्यानंतर हा आपला खोडवा आहे। इथं इथपर्यंत आपलं ताल आहे, पाहू शकता। इथनं इकडं आपलं रान आहे आणि एवढा ऊस लावायचा आपल्याला। 1.5 एकर आहे रान ही, आणि ही 1.5 एकर असेल इकडं काकाचा ऊस। तरी चला आता जाऊया आपण खाली। कॉक इथलं बंद केलं, यास कॉक चालू होतं। चला जाऊया आता आपल्याला मारायचं तणनाशक। तरी चला आता कसं काय होतंय। नांगरट तर एक नंबर क्वालिटी झाली, पाहू शकता। आता बेलर खाली नेऊया आपण, खाली नेऊन तिथं भरूया। लय नाही आपल्याला, अर्धा बेलर लागायचा, लय नाही, 4-5 पंप फक्त। तरी चला आता जाऊया आपण। हे असं कडनं गावात आहे, पाहू शकता। थोडं त्यालाच मारायचं आहे आपल्याला तणनाशक। खांगळू का येईल की तिकडं पेरूल चालू होणार। अशा प्रकारे 5 मिनिटात पाणी भरत आहे आपलं लगेच। हा कशाला सत्तावर म्हणल्यावर कपडे घाण होते, गणवेश बदलायला लागते। तर चला खाली। आता बॅलर तर भरून घेतला आपण, आता वर कॉक चालू करून देऊया, नाहीतर ओलं होईल। वल्यात मारता येत नाही ना, मग हाय कॉक चालू करू। तर चला आता। काय करता बाबा? कशी आहे गाडी? माझ्या जन्माच्या आधीची गाडी आहे, हिरो होंडा CD100। तर चला आपल्याला आता औषध करायचंय आणि फवारायचंय कडाकुडा, आणि उसात थोडं तणनाशक आहे ते फवारून घ्यायचंय। चला असं अडकून घ्यायचं आणि लय लोड घ्यायचा नाही। कसं करायचं असं एकदम असं उठायचं। तर चला आता जाऊया आपण। आपल्याला ह्या खोडव्याला मारायचं तणनाशक, म्हणजे कुठंच आहे थोडं। असं बसायचं या। ही लास्ट खेप असेल वाटतं, कारण लय तण नाही हा। जिथं लय हाय तिथं फवाराय चालू आहे। फवरून एकदम मोठं मध्ये झालंय, आणि पाहू शकता 4च पंपात जिकडं तिकडं झालं, कारण लय कडाकुडालाच तेवढं तण होतं। तर पाहू शकता बेटाड कसं आहे, निडवाया। तुम्हाला वाटत असेल खोडवा आहे किंवा लागण आहे, हे सगळं सामान घेऊन आता आपल्याला घरी जायचंय। चला। कशी आमची कृष्णा एवढी रेडी होती, आणि तिचा फोटो बारकापणे दाखवतो मला कसा होता। ओ मावशी, नाव काय आहे हिचं? काय नाव आहे? कृष्णा। बर। तर आता आपण खाली चाललोय, कारण 2 दारावर पाणी लावलेलं, मग ती आता भिजायचं झालं असेल, मग दारं बदलूया। चला। त्या उत्सव लावली ती बा, खालचं तुकडं झालंय, आता वरच्या तुकड्यावर लावलेलं। केळीला पाणी सोडल्यामुळे एवढंच पाणी चालतंय बा। हे आपला ऊस आहे, पाहू शकता। पाणी पोचलंय बघा कडेला, पाहू शकता। आपण जाऊ दारं बदलूया। वातावरण पाहू शकता।
आता ह्या 2 दारावर लावून दिलंय, इथं एक थोडं आणि हे पाहू शकता हे लागले पाणी. आता इथून जाणार दोन्ही पाणी लेवल मध्ये लावायचं म्हणजे कसं दोन्ही सेम भिजते. पाणी लावून झाले आता, तर चला आता जाऊ आपल्या घरी निवांत.